मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. या शहरामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सूचनेनुसार देण्यात आली. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून काल त्यांचा अतिशय जोरदारपणे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला. अष्टानगरीतल्या सर्व जनतेच्या मनातला उमेदवार दिला, अशी भावना जनतेच्या मनामध्ये आम्हा सगळ्यांना दिसून आली. ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या बरोबर आम्हाला जाता आलं त्या ठिकाणी मी प्रामाणिक प्रयत्न करून त्या ठिकाणी गेलेलो आहोत. पूर्ण ईश्वरपूर शहरामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलं. सन्मान्य जयंत पाटील महोदय गेली 36 वर्ष या विभागाचे आमदार आहेत. भुयारी गटरचं आश्वासन ते गेली 15 वर्ष देतात. भुयारी गटर असेल, पाणीपुरवठा स्कीम असेल, 24/7 जुने जाहीरनामे जर त्यांचे आपण काढून पाहिले तर हे 2 मुद्दे प्रामुख्यानं 2016 पूर्वीच्या 10 वर्षापूर्वीच्या इलेक्शन बसून 2001 असेल, 2006 असेल, 2010 असेल, 11 असेल, या तिन्ही इलेक्शनला त्यांनी ते मुद्दे त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये दिलेले होते, परंतु त्यांच्याकडून ते पूर्णत्वाला गेले नाहीत. महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 62 कोटी रुपयाची भुयारी गटरची योजना त्या ठिकाणी आम्हाला 99 किलोमीटरची मंजूर केली. त्याचे पैसेही त्या ठिकाणी वर्ग केले. जवळपास 48 किलोमीटरचे भुयारी गटरचं काम पूर्ण झालेली आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात त्या योजनेला अडथळा आणण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणाने केलं. त्यांनी ज्या ठिकाणी STP प्लांटची जागा होती ते प्लांट मिळू नये, ती जागा मिळू नये यासाठी अनेक लोकांना कोर्टामध्ये पाठवलं, अनेक लोकांना जागा हस्तांतरित करू म्हणून दबाव आणला. आणि ज्याला महाविकास आघाडी सरकार आलं आणि नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून ती जागा आम्ही ताब्यात घेतलं. त्याचं उद्घाटन मात्र या स्वतः आमदार महोदय पालकमंत्री असताना त्यांनी STP प्लांटचं केलं. जे उद्घाटन त्यांनी 21-22 साली केलं तिथलं कामही अजून ते सुरू करू शकले नाहीत. तर असा नाकारता लोकप्रतिनिधी या भागाला मिळालेला आहे. ते या भागाचं दुर्दैव आहे. ते काय म्हणतात याच्यापेक्षा या शहरातली जनता काय म्हणते याच्यावर आम्ही काम करत आहोत. या जनतेमध्ये ज्या आमच्या सगळ्यांची नाती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत ती अत्यंत जिव्हाळ्याची, प्रेमाची आणि श्रद्धेची नाती निर्माण झालेली आहेत. त्यामुळे तेच नातं आम्हाला पुढेपर्यंत न्यायचं आहे. इस्लामपूरची उरणेश्वरपूर शहरातली जनता अतिशय सुज्ञ आहे. निश्चितपणानं ते गेल्या 5 वर्षाचं कामकाज आणि 31 वर्षाचं कामकाज त्याची तुलना करेल. आणि येणाऱ्या 3 तारखेला विश्वनाथ डांगे हे महायुतीचे उमेदवार आहेत. ते आणि त्यांच्याबरोबर आम्ही दिलेले 30 उमेदवार हे त्या ठिकाणी निवडून जातील अशी मला निश्चितपणे खात्री आहे. आष्टा शहरामध्ये याच्याच पूर्वी विकास व्हायला पाहिजे होता. जो आता पेठ सांगली रस्ता नॅशनल हायवेने केला तो 4 लेन रस्ता जर 25 वर्षापूर्वी झाला असता तर आष्टा शहर हे औद्योगिक शहर म्हणून विकसित झालं असतं. कोल्हापूरपासून, मिरजेपासून, कराडपासून, पलूसपासून एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून आष्टा शहर ओळखलं जातं. 20-22 किलोमीटरच्या अंतरावर ते शहर येत आहे. आज कोल्हापूरचं नाईट लँडिंगचं विमानतळ विकसित होत आहे. बेंच खंडपीठ तयार झालंय हायकोर्टचं. अनेक लोक IT पार्क त्या ठिकाणी तयार होतोय. ह्या सगळ्याचा जास्त फायदा कुणाला होणार असेल तर तो आष्टा शहराला व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून पुढील 20 वर्षाचा विचार करून त्या नगर परिषदच्या नियोजन करण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्या ठिकाणी आम्ही जे विजन घेऊन निघालेलो आहे, आष्टा शहर हे सांगलीपासून जवळ असल्यामुळं सांगलीच्या औद्योगिक वसाहतीला आता मर्यादा आलेल्या आहेत. तिथं जमीन मिळणं दुरास्तोप झालेलं आहे. आम्ही आष्टा शहरामध्ये 10,000 तरुण मुलांच्यासाठी रोजगार
MIDC निर्मिती करून त्या ठिकाणी करणार आहोत. नॅशनल हायवे हा 4 लेन हा जयगड बंदरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे तो जयगड बंदरापर्यंत एक्सपोर्ट त्या ठिकाणी होण्याची चांगली शक्यता त्या MIDCला आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याला विमानतळ जवळ असल्यामुळं, IT पार्कचे त्या ठिकाणी कोल्हापूरला येत असल्यामुळं हे सगळे बिझनेस, हे सगळे उद्योग हे त्या आष्टा शहरात येणार आहेत. एक अतिशय बाह्यवळण रस्ता करण्याची गरज आहे आष्टा शहरामध्ये, ज्याचे करून व्यापाराला वृद्धी त्या बाह्यवळणाच्या निमित्तानं आष्टा शहराला मिळेल. श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ते अष्टलिंगाचं स्थान आहे, म्हणून ते आष्टा आहे. त्या दृष्टीने तिकडे पाहणं गरजेचं आहे. सोमलिंग तलाव आम्ही एक डेव्हलप करतो आहोत की जो तुला पश्चिम महाराष्ट्रामधले अनेक लोक पर्यटक त्या ठिकाणी बघायला येतील असं पर्यटन केंद्र शासनाच्या त्या ठिकाणी पैशातून ते उभा करतोय. असे अनेक कामं करण्याचा आमचा विचार आहे. त्याही जिओ मराठी ते धडक ते धडक.